निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरून कुणीतरी चालवतंय असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केलाय। राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग त्यांच्या हातात काहीच नाहीये। सकाळी टीव्हीवर पुरावे दाखवल्यानंतर संध्याकाळी नावं डिलीट केली जात आहेत असंही जयंत पाटलांनी म्हटलंय। एका व्यक्तीची 4, 5, 6 वेळा नावं आहेत। मुरबाडमध्ये एका घरात 600 मतदारांची नोंद झाली आहे असाही आरोप जयंत पाटलांनी केलाय। आपण न्यूज चॅनलच्या मार्फत एक बातमी दाखवतात। दुपारी 3 वाजता या महिलेचे फोटो आणि एव्हिडन्स तुम्ही टेलिव्हिजनवर दाखवता, तर सकाळी दुपारी 3 ला ती नावं असतात, 6 ला ती नावं जातात। राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे। आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो, मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो। राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाहीये, कुणीतरी बाहेरच ही सिस्टीम ऑपरेट करतंय असा याचा अर्थ आहे। काल चीफ इलेक्शन कमिशन महाराष्ट्राचं जे आहे त्यांना भेटायला गेलो होतो। त्यांना आम्ही एक निवेदन दिलं आणि निवेदनात त्यांना आम्ही महाराष्ट्रातल्या ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यातल्या अनंत चुका दाखवल्या। अनंत चुका दाखवल्यानंतर त्या ठिकाणी सीओ यांनी आम्हाला असं आश्वासित केलं की केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमचं हे सगळं म्हणणं आम्ही पाठवतो, या याद्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर सुरुवात करू। मुरबाडमध्ये जे मतदार आहे मुरबाड मतदारसंघामध्ये, त्या मुरबाड मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक 8 मध्ये 400 मतदारांचं एक घर आहे। 400 मतदार आहेत की ज्यांच्या घरासमोर फक्त डॅश आहे, म्हणजे घर नंबर डॅश आहे। बंडेरा विधानसभा मतदारसंघ बूथ नंबर 211 वरती 450 मतदारांचं घर क्रमांक 0 लिहिलेलं आहे। कामठी विधानसभामध्ये देखील 867 मतदारांचं घर निरंक आहे, घर नंबरच नाही। दरम्यान सत्ताधारी आमदारच सांगतो बाहेरून मतदार आणले जातात असं बाळासाहेब थोरात म्हणाले। आयोगाकडून आम्हाला समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत असंही थोरातांनी म्हटलंय। विधानसभेच्या याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केलाय। निवडणूक आयोग जबाबदारी स्वीकारत नाही असाही आरोप थोरात यांनी केलाय। अशा परिस्थितीत निवडणुकीला सामोरं जाणं चुकीचं असल्याचं थोरात म्हणाले। माननीय जयंतरावांनी सांगितलं की 20,000 मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं, हे आता आमदार सांगतायत असे दोष आहेत। काहींचे नाव वगळले गेले, काहींचे परत परत नाव ते दिसत आहेत, पण ते चुकीचे आहेत। एका घराच्या नावावर अनेक आहेत। मग माझं एखादं कॉलेज आहे किंवा माझ्या कॉलेजचं हॉस्टेल आहे, त्या कॉलेजचे बाहेरून राज्यातून आलेले देशातून आलेले मुलं सुद्धा माझे मतदार, असं होणार असेल निवडणूक आयोग ते मान्य करून घेणार असेल आणि ते बी शेवटच्या क्षणापर्यंत, आणि ही तक्रार करूनच त्याची दखल नाही अशी अवस्था, हे असे अनेक घोटाळे घेऊन ही मतदार यादी विधानसभेची होती।